डोंबिवलीत पेंढारकर महाविद्यालय परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेरीवाल्यांकडून केडीएमसी अधिकाऱ्यावर थेट हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. सँडविच विक्रेत्याकडून केडीएमसीचे अधिकारी सुरेश कामराज यांना बांबूने मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये फेरीवाल्यांची गुंडागर्दी स्पष्टपणे दिसून येत आहे. जखमी अधिकारी सुरेश कामराज यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली जाते आहे. कामराज, नेमकं प्रकरण काय घडला होता? माझी आज कारवाई होते विजय सेलचं इथं स्टार्ट केलं आम्ही. तिथूनपर्यंत आम्ही कारवाई करत आलो आणि पेंढरकरला आलो होतो. आम्ही वॉर्निंग पण दिलं त्यांनी आणि कालच सांगितलं होतं त्यांना तिथं लावायचं नाही, उद्या कारवाई आहे. वॉर्निंग पण दिलं आम्ही, तरी पण ते कदम ऐकलं नाही. त्यांचे 4 गाडी येत होते, ते लावत होते, बंद सुरूच होते. त्यांना अर्धा तास दिला टाईम, तरी पण त्यांनी काढलं नाही. तर काय नेमकं काय झालं? काय मारामारी झाली? मारामारी मला मारलं पण त्यांनी, बांबूनी मारलं आणि नखून पण मारलं. माझ्या इकडं बांबूनी मारलं इकडं आणि मला असं पण गले पण पकडून मारलं. तर काय पोलीस कंप्लेंट झाली अजून? आता पोलीस कंप्लेंट दिलं, अजून नाही दिलं. ते मेडिकल चालू आहे म्हणून ते मेडिकल करून यायला सांगितलं चालू ते पोलीस लोकांनी. तुम्ही काय म्हणता, जेव्हा हे प्रकरण घडलं तुम्ही त्या जागेवर होते? सद्यस्थिती आम्ही सर्वजण कर्मचारी कारवाई करत होतो. पहिल्या दिनाने गरडा सर्कल करत आम्ही पेंढारकर कॉलेजच्या गेटसमोर आलो. तर श्री कदम साहेबांची गाडी तशीच चालू होते. त्यांना बंद करा वगैरे आणि गाड्या काढून घेऊन जावं असं सांगण्यात आलं, तरी ती व्यक्ती ऐकत नव्हती. अर्धा तास तरी आम्ही तिथे थांबलो. नंतर आम्ही त्यांच्या गाड्याचे सामान वगैरे उचलून घेऊ लागलो. एवढं तो आडवा होऊन त्यांनी लगेच बांबूच्या साह्याने आमचे पथक प्रमुख सुरेश कामराजला मारायला चालू केलं. तर बाकीचे गाडी बंद होते की चालू होते? अडवण्याचा प्रयत्न केलेला होता. बाकीचे गाडी बंद होते की चालू होते? बाकीच्या गाड्या सगळ्या बंद होत्या आणि आतमध्ये गल्लीमध्ये एकही गाडी नव्हती. ठीक आहे.